हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आहे नॉनव्हेजचा डे. तर मस्त नितेश आणि मी सकाळी जाऊन प्रॉन्स, पॉपलेट आणि बोंबील आणलेत. तर चला शॉर्टकटमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवत. तर आम्ही आणलेले बोंबील 3, पापलेट मस्त मोठे मोठे आणि प्रॉन्स भरपूर होती आणि एकदम मोठीवाली प्रॉन्स पण होती. तर हे बघा मस्त मोठी प्रॉन्स आहे. तर मी हे सगळं क्लीन करून घेते. मी क्लीन करून नाही आणलं कारण तुम्हाला दाखवायचं. हाय, वेलकम टू न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. तर आज काहीतरी स्पेशल आहे, कोमल आणि मी करणार आहे. तर चला मग आपण बघूया. कोमलचं आज लवकर आवरून झालेले. आज आहे संडे. हाय कोमल. हाय. काय चाललंय? ह्याला तुला बोली ना शिमला मिरची बघ झाड दाखव. हे तुला बोली ना शिमला मिरचीचं झाड आहे. ते शिमला मिरची नाही आहे, सरप्राईज. हे बघ बीन्स आलेत, हे फरस बी. तर आता अजून इथे मी बघते, इथे फुलं आलेत. हे बघ इथे फुलं आलेत आणि इथे गरमी, झाडांच्या गरमीमुळे हे छोटी छोटी अळमी आले. अळमी म्हणजे मशरूम. हे काय आपण खात नाही. कांद्याची पात काल काढली ना आपण. कांद्याची पात काल नितेशने आरुषला फ्रँकी बनवून दिली, ते काढली. आणि ही छोटी छोटी अळमी ना गरमीने येते. आणि हे ना ही मिरची आहे. हे सॉरी हे टोमॅटो आहे. ह्याचे टोमॅटोची पाने. आणि ही आपली मिरची, ही मिरची आहे. ही कुठली मिरची माहिती नाही, 2-3 प्रकार आहेत. हे बटाटा आहे. बटाट्याचं काहीतरी बिनसलंय काय मध्येच. हे एवढे कोवळे आहेत, हात लागले की तुटतं. नितेशने सेलोटेप लावले. आणि इथे कांद्याची पात अजून लावलेत. आणि इथे पण मी कालच बटाटे लावलेत. हे बघा इथे बटाटे लावले. हे बघा कोंब आले, अजून वर नाही रुजले, पण हे बघा कोंब आलेत. तर इथे बटाटे अजून 4-5 आहेत. आणि हे पालक पण मस्त आता मोठं होतं. या पालकची पानं मस्त मोठी होतात. तर ह्या साईडला मला जागा आहे, ह्या साईडला मला काहीतरी लावायचं आहे. नाही, पण आपण कांद्याची पात वगैरे कुठली भाजी केली का आपण पालक दाल करू शकतो ना. ह्याची पालक दाल करतो. आणि कोथिंबीर पण आता वाढते. आणि मेथीचं बी नसलं, कारण मेथी मी भाजलेली मेथी रुजत टाकली, तर ही एवढीच आली. बाकीची हे झाली. हे वांग आहे, वांग. आणि हे मटार आहेत. हे वरती का थोडंसं. हे वांगी आहेत. ही मोठी आहेत का छोटी आहेत माहिती नाही, पण वांगी आहेत ही. आणि हे ना हे वाटण आहेत, वाटण मटार. आणि हे पण वांगच आहे, वेगळ्या प्रकारचं वांग. तर आता चला तर मग आज बघूया कोमलचं काय स्पेशल मेनू आहे. तर आज आणलेत मस्त मासे. सकाळी लवकर जाऊन एवढे मस्त फ्रेश मासे भेटलेत आणि खूप दिवसांनी, कारण आता नवरात्री सुरू होईल, परत बंद होतील. आणि इथे पण बघा कढीपत्ता पण छान होता. आम्हाला दोघांना फ्रंटच कर. हे बघा कढीपत्ता वाढतोय. ॲक्च्युली हा खूप मोठा होता. हे बघा इथे भरपूर होते, पण हे मध्ये ना लक्ष नाही दिलं तर खराब झालं. आता परत यायला लागलेत. आणि इथे जास्वंद आहे. जास्वंद पण आता अजून. सोलरच्या लाईटी पण मस्त आहे ना. ऊन पडलं का रात्री एकदम मस्त. हे बघा असे पेटतात रात्री, छान वाटतं. पण रात्री नाही का टेरेसवर एकदम मस्त पाय पुसण्यात. आज तर आता मासे बघू. चला तर आज मग खूप असं मच्छीचं काय बनव, मच्छी फ्राय. आणि आरुष आपलं चाललंय खेळणं. जॅक बसलाय. जॅक खूप जमलाय. हाय जॅक. आरुषचं चाललंय खेळणं. हा संडे. आणि आरुष आपण कुठलं फिश आणला रे? फ्लोरा आणला ना आपण ना. मस्त मासा. एकच राहतो ऍक्च्युली हा फिश टँक मध्ये. बरेच दिवस झाले फिश टँक बंद होतं आमचं. आणि जॅकला पण आवडतं ना. जॅक पण मस्त खेळत राहतो. मी माझ्या गाड्या दाखवतो. बऱ्याच गाड्या तरी कमी झाल्या. चला तू खेळ तुझं. आता आम्ही कोमलचं चालू झालं. काय करते कोमल आज मस्त बघू बरं काय काय तू हे केलंय. कोळंबीचा रस्सा मस्त. ही भरपूर लसूण चेचून ठेवले. शेवटी कोथिंबीर टाकू. थोडा कांदा म्हणजे थोडा जास्त घेतला, कारण दोन्ही टायमाची आमटी. आणि ही मस्त वांगी, गावठी वांगी आहेत, काटे वांगी बोलतात त्याला. आणि बटाटे मी 2 घेतलेत मीडियम साईजचे. आणि वांगी 4 घेतलीत. आणि तुम्ही कोळंबीत कधी वांग टाकलं नसेल तर नक्की टाका. हा छान लागते की नाही आपण दाखवते. आणि हे ऑलरेडी वाटण करून ठेवले बघा, आठवड्याभराचं वाटण पूर्ण.
मस्त करून ठेवलं आहे भाजून भिजून. आणि वाटणाची रेसिपी जर बघायची असेल मालवणी वाटणाची, मालवणी वाटणाची जर रेसिपी बघायची असेल ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्या लिंकवर तुम्ही नक्की क्लिक करा आणि मालवणी वाटण कसं करायचं ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी दाखवली. आणि हे बघा आठवडाभराचं वाटण मस्त करून ठेवलं ना असं फ्रीजरमध्ये, तर मस्त आपल्याला लवकर घाई नाही होत. आणि हे आठवडाभर नाही, आठवड्याच्या वरती पण राहतं, फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि लागेल त्यावेळेस 1 तास आधी काढून ठेवायचं. आणि हे बघा हे पापलेट आहे. आरुषला कापलेला पापलेट आवडत नाही म्हणून मी त्याला अख्खं ठेवलं आणि बाकीचे आम्हाला पीसेस केले. कारण नितेशला आणि मला असं बारीक आवडतं, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. आणि ही कोळंबी आपल्याला आता आमटी बनवायची. आणि ही सगळ्या मोठ्या मोठ्या कोळंबी आहेत. आज खूप मस्त कोळंबी भेटली आणि लाल समुद्राची कोळंबी. हे बघा, हे बघा एवढी मोठी कोळंबी आहे. तर ह्याला नंतर आपण रवा फ्राय करणार आहे मच्छी बरोबरच. आता मी हे ठेवून देते आणि आपण आता ही कोळंबी आमटीला घेणार आहे. तर आता आमटी मी तुम्हाला दाखवते. इथे शूट करायला आज आहे म्हणून आज दाखवते. रोज मला शूट नाही करताय. माझा ट्रायपॉड तुटलाय. नितेशला कधीपासून सांगते, त्याला टाइम नाही आहे ट्रायपॉड हे करायला. तर मोठा होता टोमॅटो म्हणून मी अर्धा ठेवलाय आणि एवढा अर्धा टोमॅटो घेतलाय. मस्त टोमॅटो थोडा सॉफ्ट होऊ दे. जरा भाजी छान होईल मला असं वाटतं नाही का? रोजच छान होतं. माझा हात लागला ना. आता मी याच्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. तर मी अंदाजाने टाकते. नंतर आपल्याला वरून परत आमटीवर पण टाकायचं. तर हे बघा मीठ टाकलं ना लगेच टोमॅटो गळून जातो. जास्त ब्राऊन नाही करायचं, नाही तर आमटीला मग कडवट टेस्ट येते. घरचा मसाला ते मी 2 चमचे टाकलाय. आणि ही मिरची पावडर टाकली ना की आमटीला मस्त कलर येतो. आणि ही थोडीशी हळद. आणि हा आम्ही कोकणात गेलेलो ना गणपतीपुळेला, तर खाटी मसाले खूप स्पेशल आहेत तिकडचे, तर आम्ही भरपूर आणलेले आहेत. तर मी स्पेशली नॉनव्हेजमध्ये मी शक्यतो टाकते, कारण हा प्रॉपर कोकणातला मालवणी मसाला आहे माशांसाठी आणि स्पेशली. तर हा मी पूर्ण पॅकेट टाकला आहे. 1 चमचा असतो पॅकेटमध्ये, छोटं पॅकेट आहे. तर आता मी हे बघा मस्त मसाला 2 मिनटं परतायचा, कारण कच्चेपणा निघाला नाही ना तर ॲसिडिटी होते मग आपल्याला. आणि आता मी वाटण टाकते. जास्त पण वाटण नाही टाकायचं, वाटण खूप झालं तरी पण आमटी बिघडते. गॅस मोठा करते थोडा. आणि 1-2.5 चमचे मी वाटण टाकलंय. नंतर वाटलं तर परत थोडं टाक. वाटण आहे ना तेलामध्ये चांगलं परतायचं, जरी तुम्ही भाजून घेतलं तरी, म्हणजे तरी पण छान येते आमटीला. आणि आपल्याला आधी वांगी बटाटा शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर थोडं अर्ध शिजलं 50% शिजलं की मग कोळंबी टाकायची. आधीच कोळंबी टाकून खूप शिजवली ना की मग ती चिवट रबरासारखी होते. आणि शेवटी टाकली ना की मस्त ती सॉफ्ट अशी मेल्ट होते तोंडामध्ये. तर ही टिप लक्षात ठेवा नेहमी प्रॉन्स वगैरे बनवताना. प्रॉन्सची कुठली पण रेसिपी बनवली ना एकदम कमी कुक करायचं त्याला. 5 मिनटात 7 मिनटात कोळंबी मस्त होते. थोडे जरा वाटण टाकते 1 चमचा अजून. आणि हे चांगलं फ्राय करून घेते. आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकली. मी आता ह्याच्यामध्ये टाकले कोथिंबीर. आणि मी पाणी केटलमध्ये गरम करते. गरम पाणी का? हां, म्हणजे ह्याच्यात पटकन होतं ना ते टोपात ते करा. आमटीला जेवढं पाहिजे तेवढं. ते 2 सेकंडमध्ये पाणी गरम होईल. आपल्याला तेल पण सुटलं ना जरा. आणि कलर पण किती सुंदर आला. फोडणीत मिरची पावडर टाकली ना की मग ती कुठल्या पण कंपनीची असू दे पण थोडी टाकायची, म्हणजे मस्त त्याला कलर. म्हणून आपण हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरी गेलं. नितेशला हॉटेलमधला नाही आवडत. मी बनवते तर त्याला तेच आवडतं. ते होतं हॉटेल. मला तेवढं छान बनवते नॉनव्हेज. मीठ आपण थोडं टाकलंय, पण नंतर मी जे आमटीसाठी लागणार आहे ते शेवटी टाकू, कारण वांग बटाटा शिजायला वेळ लागतो मीठ आधीच टाकलं तर. आणि बटाटा 4 वांगी आणि 2 बटाटे
कोणी वांगी ट्राय नसतील केली ना तर नक्की ट्राय करा. आता हे मस्त असं मसाला एक कोट करून घ्यायचं, फक्त जास्त परतायचं नाही, नाहीतर तेलात जर जास्त फ्राय केलं ना वांग बटाटा तर शिजायला वेळ लागतो. आणि हे बघा पाणी पण कडक तापलं, मस्त कडक पाणी तापले. आता मी त्याच्यावर ते ओतते. आणि नक्की लक्षात ठेवा, गरम पाण्याने जी टेस्ट येते ना आमटीला, आता पाणी थोडं टाकायला लागेल. तुम्हाला जसं आमटी पाहिजे तसं पाहिजे तसं. बघा मी 1.5 ग्लास घेतलेलं, तेवढं सगळं मी टाकलेलं. 1.5 ते 2 ग्लास आहे. आणि आता हे मी एक मोठी उकळी आली की मी याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं चांगलं मी वाफवून घेणार, झाकण काढणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला मग कोळंबी टाकायची. तर आता मोठी उकळी आली आहे, झाकण ठेवते. कोळंबी आज एवढी छान आहे ना, ही लाल समुद्राची कोळंबी आहे. तुम्हाला हवं तर कट पण करू शकता, मी अख्खीच टाकणार आहे, कट नाही करणार. मग ते शिजल्यावर अजून छोटी होते. आणि मस्त नंतर मग नाही पापलेट फ्राय करूया. सोलकढी, हां सोलकढीसाठी आता नाणे किसणार आहेत. मी तुम्हाला हे काय पाणी, मी रेसिपी दाखवते तुम्हाला सोलकढीची. त्याच्या आधी दाखवली आहे पण परत दाखवेन. चला पाणी कोणाला पाहिजे? नारळ पाणी. तुम्ही प्या थोडं. आवडलं? गोड गोड आहे ना. हे बघा सर्व्हिस सेंटर चालू आहे बघा, वॉशिंग सेंटर ना आरुष. हा मॅनेजर, हा मॅनेजर ओ मॅनेजर, कॅशियर आहे तो कॅशियर. काय रे बबली, अरे 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 किस दे दे किस दे किस. बस बस खाली बस, खाली बस. हे बघा स्वतःचाच रुमाल घेतलाय आणि मस्त चांगलं काम करतोय. चल तू, गाड्या खराब पण झालेल्या तुला ना, आपण एक बॉक्स बनवू गाड्यांसाठी. पहिली धू आणि रुमाल पिळून घे. पहिले त्याच्यात टाक आणि रुमाल पिळून घे आणि पुसून घे नंतर. हां दे, रुमाल पिळून देते मी तुला, दे. तोंड पुसायचा रुमाल घेतलाय स्वतःचा. एवढे नॅपकिन्स आहेत घरामध्ये. आता ते बुडव त्याच्यामध्ये आणि धुवून घे आणि मग ह्याच्याने पुसून मग इथे ठेव, कळलं का? हां. आणि किती आज तुमच्या सर्व्हिस सेंटरला रात्र होईल मला वाटतं एवढ्या गाड्या साफ करायला. आणि बाकीच्या कुठे गेल्या गाड्या? कुठे? बाप रे, एवढा पसारा काढलाय. आणि माणसांनी, अच्छा ह्या चोरांच्या आहेत का? आणि एवढ्या गाड्या साफ करायला रात्र होईल. मस्त आहे. जॅक नुसता त्याला पकडायला धावतो, तो पळून मागे जातो. मगाशी तो इथे घुसलेला, इथे ह्या कोपऱ्यामध्ये जॅक. काय मस्त, एकच आहे पण छान. त्याला खायला दिलं का? फ्रेश वाटतं बघ एकदम. घाबरत नाही अजिबात. नाही तर आधीचे माशांना असं बोट केलं की पळून जायचं. चला नाश्ता आज मस्त पोहे झालेत. नाश्ता मस्त झालाय, पोहे झाले आज. आता आमचं सर्व्हिस सेंटर बंद झालं की आम्ही जेवू. नाणे खोबरं किसतात, हे बघा खोबरं किसतात नाणे. झाडं तर मस्त वाटतात. टेरेसवर आहे ना, ऑलरेडी इथे ग्रीनरी आहे आणि त्याच्यामध्ये झाडं. तुम्हाला पार्लरमधली इकडची तर बघितली, पार्लरमधली झाडं दाखवते. ते अरुषचं वॉर्डरोब बघ कसं चालू ठेवलं बघ. हे बघा इथे पण मस्त. हे शोची आहे, फ्लो काहीतरी बोलतात त्याला. नाही आज नाही टाकलं, टाईम नाही भेटला मला. हे बघा हे सगळे शोचे आहेत. हे शेवंती पण यायची, आता त्याला जरा मला खत टाकायचं आहे. ही सदाफुली, आबोली तर 1 मिनिट निघतेच, थांब. हे बघा आमचं शॉर्टकट, माझा सलूनचं एअरो असतं, शॉवरने आम्ही असं पाणी टाकतो. आणि त्याच्यातनं मी झेंडूचे हे टाकले बघ पाकळ्या, त्याच्यामध्ये जर थोड्याशा बी वगैरे असेल ना तर झाड येईल. आणि अबोली तर काय मस्त झाली हो. अबोलीने भरपूर फुलं दिली
आणि आता परत नवीन कोंब यायला लागलेत. हे बघा नवीन पालवी फुटली आहे मस्त. हे बघा हे सुकलेले आहेत ना, हे असे, हे अजून सुकलं नाही आहे पूर्ण. हे जेव्हा असं पूर्ण सुकतं ना तर मी काय करते, हे काढून परत ह्याच्यात रुजत टाकते, म्हणजे त्या बिया म्हणजे ते झाडाला ना मोठे. बघा आता खाली परत एक हे आलं बघा, नवीन रोप आलं. इथे पण नवीन रोप आले. हे काय करायचं, जसे हे कोंब सुकतात ना हे तसेच नाही ठेवायचे, हे काढायचे आणि परत त्याच्यात टाकायचे म्हणजे ते. आणि हे मनी प्लांट तर इथे पण बसायला खूप छान वाटतं. इथे पुढे स्विमिंग पूल आहे, ते काय दिसत नाही, वरती चढल्यावर दिसेल ते बघा. पूलचं दिसतंय तुम्हाला थोडं. आणि इथे मस्त हेअरवॉशचं आपलं वॉश बेसिंग आहे आणि इथे बसून मस्त व्ह्यू घेऊन हेअरवॉश वगैरे करू शकतो. मस्त सलूनमध्ये बसलं ना की जो थकलेला माणूस असेल तो पण रिलॅक्स होईल. हा काय बोलतो नितेश? आपला व्ह्यू एवढा मस्त आहे सलूनचा, जो थकलेला माणूस आहे तो पण मस्त बसेल शांत एकदम. तर चला आता जेवण करूया. जेवून थोडा वेळ झोपायचं आहे. सकाळी लवकर उठले ना माशांसाठी. आणि आता ही गॅलरी पण एक्सटेंड करायची आहे. आणि आरुषने काहीतरी किल्ला बनवला आहे क्लेचा, किती मस्त बनवला आहे. तर डोकं खूप मस्त आहे. पॅड जुना पॅड आहे त्याच्यावर बनवला आहे. आणि माझा देवारा हे बघा. खूप दिवसाने मी घरातला डेली व्लॉग काढते. नाही 10 मिनटं झाले आता. आणि संध्याकाळचा मस्त धूप केला की अजून छान वाटतं. तर चला बघू आपण आता वांगे शिजले आहेत का, बटाटा शिजला आहे का. मग लगेच कोळंबी टाकायला. चल येतो ना शूट करायला. हे काय पार्सल वांग्याचा कलर चेंज झाला म्हणजे वांगे शिजले. कमी पडतं ना आमचं. थोडं पाणी टाकून बटाटा शिजला. आता आपण कोळंबी टाकू. थोडं पाणी ह्याच्यामध्ये मी धुवून टाकते. थोडी आमटी पण आपल्याला लागेल ना. आरुषला पण आमटी आवडते. आणि तांदळाच्या भाकऱ्या नानीने सकाळीच केल्यात. किती वाजता केल्या? 10 वाजता केलं. 10 वाजता दाखवत्या डब्यामध्ये. सकाळीच केल्या कारण मग नंतर भाकरीचा जरा पसारा होतो ना गॅसवर, सगळं पीठ वगैरे उडतं. नानीचं तेवढं कॉन्ट्रॅक्ट बरे, भाकरी चपाती दाखवून जा डब्यातलं. दाखवते. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. थोडं पाणी टाकलंय आणि मीठ पण टाकून घेते. नानी मला देते का मिठाचं? आता मी मीठ थोडं टाकलंय कांद्यामध्ये आणि थोडं अजून छोटा चमचा आहे, छोट्या 1-1.5 चमचा टाकलं. मस्त एकदा ढवळते आणि परत एक आता 10 मिनिटात आमटी तयार होईल आणि मस्त तरी येईल. मग मी तुम्हाला दाखवते. तर आता खोबरं खाऊन झालं ना, वेळ आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. आता एक अख्खा नारळ घेतलाय आपण. तर त्याच्यासाठी एवढ्या, आणि हे पाचकसाठी खूप चांगलं असतं, म्हणजे पोटासाठी थंड असतं मस्त. तर मी एवढ्या 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे. डायजेशनसाठी खूप चांगलं असतं. असं काय नाही, नॉनव्हेज बरोबरच व्हेज बरोबर पण करू शकता, पण नॉनव्हेज जरा पचायला जड असतं म्हणून त्याच्याबरोबर शक्यतो सोलकढी करतात. तर मी एवढा तुकडा घेतलाय हे बघा आल्याचा. आणि आम्ही वॉश करून घेते. आणि तो पण टाकायचा आहे आपल्याला. हे बघा 7-8 पाकळ्या लसणाच्या, थोडं आलं आणि ह्या 2 मिरच्या. मिरच्या जास्त पण नका टाकू, मग पिताना तिखट लागते. आता एक नारळाला 2 मिरच्या बस झाल्या. अर्धी वाटी असेल तर 1 मिरची. तर तसं नको पकू. टाका, वाटायचंच आहे ना. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी मिरची, लसूण, आलं आणि अजून जिरं टाकायचं आहे आणि 2 काळी मिरी. 1 मिनिट डोक्याला लागेल. तर
म्हणजे हे सगळं पाचनासाठी खूप चांगलं. जिरं, आलं, लसूण आहे ना. हे बघा थोडं जिरं जास्त टाकते मी. तिकडची कोकणातली मस्त झाडाची ओरिजिनल घरातली काळी मिरी आहे. तर हे बघा कशी. आणि ही मी 4 टाकते, एक नारळ मोठा आहे म्हणून. आणि हे बघा आता हा नारळाचं खोबरं आहे ना, हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं. आणि आपण तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकम गरम पाण्यात भिजत टाका आणि त्याचं जे पाणी निघतं ना ते पण टाकू शकता. कारण डायरेक्ट जर कोकम ह्याच्यामध्ये वाटले तर सोलकढी खूप काळी काळी होते, कारण कोकमाचा कलर खूप डार्क असतो ना त्याच्यामुळे. तर मी आता हे खोबरं ह्याच्यात टाकते आणि आता वाटून घेईल. बघा हे सगळं पाणी टाकून वाटायचं आणि हे पातळ म्हणजे जी गाळणी असते आपली मोठी गाळणी त्याच्यात गाळून घ्यायचं. आणि नाहीतर मग सुती कपडा घ्यायचा कॉटनचा, त्याच्यात जरी गाळलं तरी पण त्याच्याने गाळलं तरी चालतं. तर हे आधी एकदा फिरवून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि परत एकदा थोडं पाणी टाकून गाळायचं. जोपर्यंत हे व्हाईट व्हाईट दिसतंय, ते असं ट्रान्सपरंट दिसत नाही खोबरं, तोपर्यंत राहायचं. आणि ह्याच्यामध्ये आता मीठ आणि थोडी साखर टाकायची आपल्याला. नंतर टाकलं तरी चालतं, पण थोडं मीठ टाकलं ना तर चांगलं जिरं वगैरे एकजीव होईल सगळं. तर थोडं मी मीठ टाकते आता चवीप्रमाणे आणि थोडीशी साखर तुमच्या आवडीप्रमाणे. कोणाकोणाला जास्त आंबट आवडत नाही, आम्हाला मीडियम लागतं, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. तर मी थोडीशी 1 चमचा. नितेशला आंबट नाही जास्त आवडत. आणि आपल्याला आता आमटी पण होत आली आपली. तर मी गॅस एकदम बारीक करते म्हणजे थोडी तरी येईल. हे बघा. आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकते कोकम. नॉनव्हेजमध्ये थोडं तरी कोकम पाहिजे. लिंबू लावलेलं मी थोडंसं कोळंबींना. आणि मी आता 3 कोकमाचे हे टाकते. हे फ्रेश गावची कोकम आहेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडीशी चिंच टाकली तरी चालेल. आंबट काय टाकलं ना की जरा वास असतो मच्छीला, तो निघून जातो. आणि टेस्ट पण खूप मस्त येते आंबट तिखट. तर आता आमटी 5 मिनिटात होईल. तरी आली की मग मी कोथिंबीर टाकेन. आणि तोपर्यंत तुम्ही सोलकढी. मस्त तरी आली आहे. आणि कोळंबी पण आपण बघू. हे बघा अशी व्हाईट झाली कलरची कोळंबी, व्हाईट कलरची कोळंबी झाली म्हणजे आपली कोळंबी शिजली. आणि आता मी ह्याच्यावर हे गॅस बंद करते आणि ह्याच्यावर टाकते आता कोथिंबीर. आणि नितेश घालतोय जॅकला आंघोळ, ते पण तुम्हाला दाखवते. नितेश खोलू का? जॅकला दाखव. ए पळू नको, पळू नको, पळू नको. एवढा काळा होतो, दरवाजा खोलला की पळतो. हे बघ कसा दिसतोय बघ. बिगी बिल्ली. ए बिगी बिल्ली मस्ती करतो ना, बाहेर जातो ना. आता गपचूप आंघोळ कर मस्त गरम गरम पाण्याने. आणि आम्ही त्याला हा शॅम्पू वापरतो, जोविन. मस्त शॅम्पू येतो, स्मेल पण चांगला येतो. चल बाहेर आहे, बाहेर आहे तू. वॉशिंग सेंटर बाहेर या. नाही नाही तू काय करतो, चल बाहेर ये. बंद करते मी, त्याला थंडी वाजते जॅकला. झाली तर येईल ना थोड्या वेळाने. झाकण ठेवा. काय वॉशिंग काय सेंटरचं पाणी बघायचं. ई शिशी 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 एवढी घाण होती ना. आई ग बापरे. चल झालं का? आवर पटापट. सोफ्यावर बसायला जागा नाही माणसाला. हा आवर. आणि आता ती आहे ना त्याच्यामध्ये पार्क कर सगळ्या या छोट्या गाड्या. ते बघ त्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कर, बाकीच्या मग ठेवू कुठेतरी. हा. आणि नानीच्या भाकऱ्या दाखवते. हे बघ मस्त सॉफ्ट आहे. हे बघा रुमाला सारख्या मस्त सॉफ्ट एकदम. थांब बच्चा जरा 2 मिनिटं. तर भरपूर भाकऱ्या केल्यात आणि मस्त आमटी आणि भाकरी. काय बोल. अयो लागलं. हो लागेल माझ्या पायाला. चल आता आवर काढते मी.
हा आता स्पाला. हा कुठे झालं? आता आता ड्रायरला मस्त पुसले. त्याला ड्रायर केल्याशिवाय त्याला नाही ठेवत कारण त्याला थंडी वाजते. आणि आता नितेश त्याला ड्रायर करत. थांब मला येऊ दे आत. लाईट ऑन कर ना. जॅकी जॅकी जॅक गरम नको करू. हे काढ ना लवकर सुकतं मग. नोझल काढ तो लांबून. थांब ना थांब ना थांब ना. हां चला आता आम्हाला सुकल्यावर दाखव. हा आता सोलकढी शूट करते. बाय बाय. हे असं व्हाईट व्हाईट दिसतंय ना, हे पूर्ण असं थोडं काळपट दिसायला लागेल तेव्हा ते झालंय. तर आता एवढं गाळून काढलंय. हे बघा एवढं दूध निघालं. आणि आता ह्याचं पण काढून घ्यायचं. एका नारळाला एक ग्लास पाणी खूप झालं. आणि जास्त पाणी टाकलं तर पचपचीत होईल. एक नारळाची खूप होते भरपूर. नारळ मोठा होता ना. हा नारळावर पण डिपेंड आहे. नारळ आपलं खोबरं पण जरा आणि फ्रेश नारळ असेल ना एकदम म्हणजे असा चांगला नारळ असेल एकदम खूप दिवसाचा असेल ना तर चांगली ना सोलकढी. फ्रेश नारळ पाहिजे एकदम म्हणजे ते दूध पण खूप निघतं. आणि मेन पाण्यावाला नारळ पाहिजे. किती दूध निघते. तर आता आम्ही सगळं असं गाळून घेतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये आगळ टाकताना दाखवतो. तर हे बघा 2 वेळा मस्त मिक्सरला लावून आता गाळून घेतलं. आणि मग अशी कसं वाईट दिसत होतं आणि आता असं काळा काळा दिसतं बघ. थोडंसं काळपटपणा राहतो त्याचा. तर आता मी हे मस्त गाळून घेते. आणि आता परत एकदा मी बारीक गाळणीने गाळणार आहे कारण ह्याच्यामध्ये आता बघा सगळं अडकलं तर ते आपलं खोबरं पण थोडं जातं. आणि मग ते सोलकढीमध्ये आलं ना मध्ये मध्ये तर काय बनवलं? तू तर काल रात्री व्हेजिटेरियन होणार होतास ना. नाही नॉन व्हेजिटेरियन. हे बघ इकडे बघ. हे बघ इकडे बघ. वाव. तरी आणि ते सोलकढी स्पेशली मी आरुषसाठी करते. आरुषला सोलकढी खूप आवडते. आणि आता एकदा मी आता त्या छोट्या गाळणीने ह्याच्यात गाळून घेते. ती गाळणी दे. आणि हे बघा कोकम आगळ. हा गावचा आहे घरचा आमचा. पप्पा स्वतः तयार करतात. आणि आता हे बघा हे मी आता छोट्या गाळणीतून गाळून घेते. तुम्हाला दाखवते किती खोबरं गेलं असेल. जिरं भाजून जिरा पावडर टाकली तरी चालते. तशी पण आहे आपल्याकडे रेडी. ती मी वरून थोडी टाकेल. हे बघा बघितलं किती खोबरं गेलंय. हे खोबरं जर असंच ठेवलं ना तर खवखवतं घशामध्ये. त्याच्यामुळे हे चांगलं. हे बघा एवढं खोबरं आपल्या घशामध्ये गेलं असं खवखवत असं. आणि ती सोलकढीची मजा नाही राहत मग. तर असं जेव्हा गाळताना किंवा तुम्ही आधीच कॉटनच्या कपड्यात गाळा म्हणजे एवढं खोबरं येणारच नाही. तर आता सगळं मी गाळून घेते. आपण जे तिकडे म्हणजे हॉटेल मध्ये एवढं प्रॉपर ते करत नसेल. एवढं नसेल करत पण आता आपलं घरचं आहे तर आपण व्यवस्थितच करतो ना. त्यांचं थोडं मिक्सिंग पण असतं. आपलं ओरिजिनल हे दूध आहे त्याच्यामध्ये खूप पाणी असतं. एवढं नारळ किती नारळ महाग आहेत ना एवढं ते लोक वापरतात. हे बघा आता हे सगळं मी असं दाबून घेणार. तरी प्रत्येकाला 2-2 ग्लास तरी होणार ना. 1.5-2 ग्लास होतात. एका नारळाचे होतात 4 जणांना परफेक्ट होतं. म्हणजे माप एक नारळ घेतला ना 4 लोकांना मस्त 1.5 ग्लास वगैरे व्यवस्थित होतं. आणि हे बघा मी हे पण गाळून घेते. खूप रस असतो याच्यामध्ये तो व्यवस्थित गाळून घ्यायचा. हे मस्त आता सोलकढी घट्ट आहे आणि दूध असं पाणी नाही दिसत. बाहेरची कशी पाणी असतं. आता मी ह्याच्यामध्ये
कोकम आगळ टाकते, तो पण थोडा जाळूनच टाकायचा आपण, म्हणजे मस्त असं क्लीन एकदम सोलकढी एकदम मस्त लागते, स्मूथ एकदम हात दिसतो. मी अंदाजे टाकते. आता हा घरचा आहे तर ओरिजिनल आहे तर मी थोडासाच टाकते. तुमचा जर मार्केटचा असेल, बघ काय सुंदर कलर आला बघ, फ्रेश कोकम आगळ असल्यामुळे एकदम सुंदर एकदम कलर आला. जिरा पावडर टाकते थोडीशी, आणि थोडी मला ह्याची गरज वाटते, काळी मिरीची. जास्त नको टाकू, थोडीशी टाकते बस. आणि मस्त ढवळून घेऊन आता ह्याला मस्त हिंग कढीपत्त्याची फोडणी दिली की आपली सोलकढी रेडी आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की करा, आवडली असेल तर रेसिपी. एकदम इझी आहे आणि पाचक आहे, डायजेशनसाठी खूप चांगले आहेत, लहान मुलं पण पिऊ शकतात. फक्त जरा रात्रीची नाही प्यायची, खोकला पकडू शकतो कारण आंबट असतं थोडंसं. आणि तुम्हाला जर आंबट नसेल आवडत तर त्याच्यात थोडी साखर वाढवायची, म्हणजे खूप छान. तर आता फोडणी आता हे बघा मस्त तेल तापलंय, थोडंसंच तेल घेतलंय, छोटा 1 चमचा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता फोनवरती ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचा फ्लेवर एवढा मस्त स्मेल येतोय, थोडा तोडून टाकायचा. आणि हिंग हे बघा, आणि ही थोडी अशी जरा असं थंड करायचं आणि मग टाकायचं, नाही तर सोलकढी फुटत्या. आणि फ्रीजमध्ये नाही ठेवायची, सोलकढी गोठते, म्हणजे दुधामुळे ना सोलकढी गोठते. तर आता मी फोडणी टाकले मस्त, काय स्मेल आला ना मस्त कढीपत्त्याचा फ्रेश एकदम. तर हे बघा किती मस्त आता सोलकढी आपली रेडी झाली आहे. आणि मी आता ह्याच्यावर टाकते कोथिंबीर, आणि मग तुम्हाला आता जेवतानाच दाखवते डायरेक्ट. तर हे बघा मी एक गोष्ट टाकायची विसरली, काळं मीठ. हे अजिबात विसरू नका, ह्याच्याने चव खूप छान येते. तर मी हे विसरलेली, तर मी हे पण टाकलंय. आणि आता कोथिंबीर पण टाकते. चला, तर हे बघा पॅन ठेवलाय मच्छीसाठी, मस्त तापलाय. आणि आता ह्याच्यामुळे मी टाकते, जास्त नाही टाकायचे, पहिलं थोडं टाकायचंय, मग मच्छी पालटली की परत टाकायचंय. हा आहे बारीक रवा, आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडं तांदळाचं पीठ टाकते. आणि हे मिक्स केलेलं हे डब्यात भरून ठेवायचं असं डब्यामध्ये, फ्रीझरमध्ये, नेक्स्ट टाइम यूज करू शकतो. आणि इथे मी सालासकट लसूण घेतली आहे. तुम्ही फ्राय करताना नक्की लसूण टाका सालासकट तेलावर, खूप छान लागते टेस्ट. दाखवतो मी तुम्हाला. आणि आता मच्छी फ्राय करू मस्त, हे बघा. आणि मॅरिनेट पण झाली, थोडी लवकर केली ना ती लवकर मिळणार. तर ह्याच्यामध्ये मी बारीक रवा घ्यायचा आणि तांदळाचं पीठ, किंचित कवरसाठी मीठ आणि थोडी मिरची पावडर, बस, बाकी काही टाकायचं नाही. आणि आता हे मस्त मी मिक्स करून घेते. आणि ह्याच्यामध्ये घोळवून मच्छी आपल्याला मस्त कुरकुरीत फ्राय करायची. मी आलं लसूण पेस्ट नाही लावली, आलं लसूण पेस्टने ना मच्छी कुरकुरीत नाही होत, त्याच्यामुळे मी आधी आम्ही लावायचो पण मच्छी अशी क्रिस्पी नाही वाटत, म्हणून मी आता नाही लावली. आल्याची पावडर टाकली मी फक्त, ह्याच्यामध्ये आल्याची पावडर टाकली आहे, मालवणी मसाला, मिरची पावडर आणि भरपूर लिंबू आणि तेल लावायचं, म्हणजे असं मच्छीला पाणी सुटत नाही. आता मी तेल लावल्यामुळे मच्छीला पाणी नाही सुटत, नाही तर मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलं ना तर मच्छीला सगळं पाणी सुटतं आणि मग तो मसाला सगळा गळून जातो. आता हा मसाला मस्त चिटकलेला आहे पूर्ण. आणि आता मी तर हे बघा मच्छी फ्राय करायला घेतली आणि लक्षात त्याला भातच नाही झालाय, म्हणून पहिले भात लावला. आणि आता हे बघा मी तुम्हाला बोलली ना ह्याच्यात तेल टाकलं तर मच्छीचा मसाला जात नाही, ह्याच्यात तेल नाही टाकलं तर हे बघ किती पाणी सोडतं, बघितलं. म्हणून थोडंसं तेल लावायचं म्हणजे मच्छीचा मसाला एकदम त्याला पकडून राहतो तसाच्या तसा. तर आता इथे मस्त तेल तापलंय आणि हे बघा आवडतो त्याला, ते असं कापलं ना की त्याला आवडत नाही, म्हणून मग मी आता हा अख्खा ठेवलाय, ताट छोटं झालं. तर हे बघा मस्त पापलेटला कोट केले आणि थोडंसं झटकायचं, नाही तर खूप पीठ लागेल. आणि तेल मस्त तापलंय, तर आपण आता एक एक फिश ह्याच्यामध्ये असं मस्त घोळवूया.
पॉपलेट पण फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश होतं. सगळीकडे सिल्वर निघत होतं. बरेच लोक पण फिश साठी ना बरीच सगळीकडे चालू गर्दी होती. आपण लवकर गेलो म्हणून आपल्याला भेटली नाही तर सगळीकडे संपून गेले. संडे म्हटलं सगळ्यांना सुट्टी. आता हे थोडे टाकलं ना की मग इथे असं मध्ये मध्ये लसूण टाकायचं. हा लसूण जेव्हा क्रिस्पी होतो ना तर आपण हॉटेलमध्ये गार्लिक चणा खातो ना तसं लागतं. आरुष ओरडते बोलतात. आणि लगेच ना जास्त ठेवायचं ना काळा होऊन जाईल तो. आपलं रेड कलरमध्येच ठेवायचं. मसाला लागला. मसाला छान लागला ना मॅरिनेट चांगलं झालं ना की फिश छान लागतं. आता हे पलटी केलं तर थोडंसं परत तेल सोडू आपण. तर आपले मस्त रेडी झाली आहे मच्छी. आणि इथे आता मी मस्त पापलेट ठेवते. त्या कोळंब्या आणि मस्त इथे भात. सोलकढीमध्ये मी कोथिंबीर टाकली आणि मस्त दिसतं. कलर एकदम छान. सोलकढी भात पण खूप छान लागतो. गरम गरम सफेद भात आणि सोलकढी. आणि हा मस्त भाकऱ्या. ताट मस्त भरलं. आणि आता आपण आमटी वाढूया. आमटी तरी बघा किती मस्त आहे. मस्त वांगी बटाटा मस्त कोळंबी. भातावर नको वाढू ना नंतर. आणि मस्त ही कोळंबी एवढी मस्त. चल नितेश आता टेस्ट करून दाखव. आता मस्त टेस्ट करून सांग. रस्साने तोंडाला पाणी सुटलं. मीठ वगैरे. आणि पापलेट टेस्ट कर. आता पापलेट टेस्ट कर. पापलेट पण छान झालं. सॉफ्ट एकदम फ्रेश ना. तुम्हाला मी तसं तोडून दाखवते थोडं. हे बघा मस्त झालं. तर चला आम्ही आता जेवतो. आणि सोलकढी पी थोडीशी. हे बघ खूप मस्त. जास्त आंबट नाही झाली ना. परफेक्ट ना एकदम. फिशचा व्हिडिओ आवडला असेल, फिश सोलकढी कोळंबीची आमटी, त्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आता मी जेवून घेतो कारण मला जेवल्यानंतर लगेच अपॉइंटमेंट्स आहेत तर ते पण घ्यायचे आहेत. तर चला बाय बाय. स्टे ट्यून. तर मस्त जेवलोय. एवढं जेवण मस्त टेस्टी झालेलं. आरुष जेवण कसं झालेलं? एवढं मस्त जेवण झालेलं. आणि सोलकढी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. म्हणजे तुम्ही पण बनवा तशी आणि टेस्ट कशी वाटली ते पण सांगा. जेवढं ओरिजिनल कोकमागळ असेल आपला तेवढं म्हणजे फ्रेश असेल तेवढं छान टेस्ट येते आणि छान कलर येतो. तर खूप छान झालेली. आणि अजून एक सांगायचं विसरली, आपण वाटताना लसूण टाकली तशीच जर फोडणीत सुद्धा लसूण टाकली तर छान लागते. ज्यांना लसणाचा फ्लेवर आवडत असेल त्यांना. कोणाकोणाला आवडतं कोणाकोणाला नाही आवडत तर नाही टाकली तरी चालेल. आणि खूप छान झालेली. खूप अजून ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत टाकण्यासारख्या पण किती सांगू तेवढं कमी. ओवा सुद्धा टाकला ना, ओव्याची पावडर खूप छान लागते किंवा वाटताना टाकला तरी चालतो. तर मी तर मस्त म्हणजे कोळंबीची आमटी मी भाकरीबरोबर खाल्ली आणि सोलकढी बरोबर मी मस्त सफेद गरम गरम भात खाल्ला. एवढा टेस्टी लागतो. तुम्ही एकदा ट्राय करा. आरुषने पण ट्राय केला. इकडे आरुष कसं लागला तुला सोलकढी भात? कारण आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्ही लहानपणापासून सोलकढी खातोय तर आम्ही असं ट्राय करत असतो. तर कोकणातली लोक बरीच असतील जी लोक सोलकढी बरोबर भात खातात. गरम गरम भात खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. पण ती हॉटेलची सोलकढी नाही पाहिजे कारण ती पातळ असते. आपली घरची जी फ्रेश घट्ट सोलकढी असते ना
तर ती खूप छान लागते. कोकम कढी पण त्या कोकम कढीला फोडणी देतो आपण, ह्याला विदाऊट फोडणी देता सुद्धा छान लागते. आता मी जशी बनवली त्याच्याबरोबर पण छान लागते. नक्की ट्राय करा. नितेश पण बोलला खूप मस्त जेवण झालेलं, पोटभर आम्ही जेवलो. नानी तर बोलतात मी हॉटेलमध्ये पण एवढं जेवत नाही तेवढी मी आज जेवले. मस्त जेवलो. आता मी हे लोक झोपतील, मला काम आहे, मी जरा फ्रेश होईल आता. आणि एवढे केस ओले झाले सकाळी जे मी बांधलेले वरती ते मी आत्ता सोडलेत. खूप काय, अरे वा, आयुष्य तर सध्या शिकतोय. प्रॉपर ट्रेन झाला की तुम्हाला दाखवला अजून, है ना. तर काय नाही, तेच सांगायचं होतं की खूप छान झालेलं जेवण. आणि चिकन मटनपेक्षा मला सगळ्यात जास्त फिश आवडते. एनी टाइम मी खाऊ शकते फिश, चिकन मटन मला नाही आवडत. म्हणजे मी बनवते पण मला आधी मी खायची बरीच, पण आता मला अजिबात आवडत नाही. म्हणजे मी नाही, खूप क्वचित खाते मी. आणि माझ्या स्वतःच्या हातचं तर मला अजून कंटाळा येतो, कारण आपण बनवून बनवून आपलीच टेस्ट आपल्याला खायला कंटाळा येतो. 15-20 मिनिटं पडणारे, वाजले 3 सगळं आवरेपर्यंत. एवढ्या सकाळी उठून सगळं आणून आवरून सुद्धा 3 वाजलेस. किती लवकर आवरायचं म्हटलं तरी 100 कामं असतात, घरातलं आवरायचं, नाश्ता आहे ते सगळं. तर आता 3 वाजले, थोड्या वेळ पडते. 3:30ची अपॉइंटमेंट आहे. आणि नितेशला सुट्टी, नितेशने 3 दिवस सुट्टी घेतली रेस्ट करायला. आरुषला आज सॅटर्डे संडे सुट्टी होती, तर उद्या त्याचं स्कूल आहे. आणि नानी पण तिथे बोलल्या मी पण आता थोड्या वेळ पडणार आहे. तर हे लोक मस्त झोपणार आहेत जेवून, आणि मला आता काम करायचं. तर चला, स्टे ट्यून, बाय बाय.